हा, कुठे पकडलीस? हाताने अशीच पकडतो? शाबास. नमस्कार मित्र हो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज एक नवीन सिरीज सुरू करतो आहे. खरं तर चॅनल ना थोडासा क्लासिफाईड करायचा आहे मला. याच्यापूर्वी माझ्याकडे माझ्या प्लेलिस्टमध्ये कोकणातील मंदिरे हा एक स्पेशल कंटेंट आहे आणि कोकणातील बायोडायव्हर्सिटी हा एक स्पेशल कंटेंट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे अजून एक प्लेलिस्ट आहे, ती म्हणजे भटकंती. तर काय होतं या भटकंतीमध्ये, मी सगळंच भटकंती ह्या सदराखाली घेतो आहे आणि त्याच्यामुळे होतं आहे काय, गडकिल्ले असतील, बीचेस असतील, काही ऐतिहासिक अजून जागा असतील, तर या सगळ्याची ना मिसळ होते. मी हे थोडंसं अजून क्लासिफाईड करायचं ठरवलं आहे. मी आता थोडंसं जाणार आहे ऑफ बीट बीचेस ह्या सदराखाली. ऑफ बीट एवढ्यासाठी की अजून कित्येक समुद्रकिनारे आहेत जे कुणाला माहीतच नाही आहेत. तर ह्याच्यात दोन मतं येऊ शकतात हां, की जे आहे ऑफ बीट ते ऑफ बीटच राहू द्या, कशाला एक्सप्लोर करताय, कशाला लोकांना दाखवताय, लोक येतील घाण करतील. पण मी खरं सांगू का, शेकडो हजारो वर्ष हे किनारे असेच पडलेत, गावं खाली व्हायला लागली आहेत आणि ह्या किनाऱ्यांचा जर गावाच्या लोकांच्या रोजगारात जर वाटा राहिला ना, तर ते नक्की मी जे प्रयत्न करतो ते सार्थकी लागतील असं म्हणूया. तर आता मी ह्या सिरीजमध्ये पहिला बीच निवडला आहे आंबोळगड. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातला हा आंबोळगड हा गाव आहे. गावाच्या नावावरूनच लक्षात आलं असेल की गड म्हणजे गावात किल्ला असणार आहे आणि बीचही असणार आहे. एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. एक टेबल लँड आहे ते एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. किल्ला मी थोडक्यात आटोपणार आहे. फार मोठा किल्ला नाही आहे, पण मी तुम्हाला गाव दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, आणि कदाचित बऱ्याच लोकांनी आंबोळगड हे नावच पहिल्यांदा ऐकलं असेल, पण खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. तर चला निघूया आंबोळगडच्या भटकंतीसाठी. ऑफ बीट कोकण किंवा ऑफ बीट कोकण बीचेस या लिस्टखाली मी ही व्हिडिओ घेणार आहे. चला तर बघूया आंबोळगड. तर चला निघूया आणि बघूया हा गाव कसा आहे. मी माझ्या बाईकने निघालो आहे आणि आता मी आहे जैतापूर हातविले रस्त्यावर. जैतापूरला पोहोचलो आहे. हा जैतापुराचा उतार आहे आणि इथून ब्रिज क्रॉस करून आपल्याला जायचं आहे नाटेमध्ये. कसले तरी ना खूप मोठे लोडचे कंटेनर इथून पास होत आहेत. जनरली ह्या रस्त्याला एवढ्या लोडेड गाड्या कधी चालत नाहीत. हा आहे सागरी महामार्ग जो रेडीपासून सुरू होतो. रेडीवरून वेंगुर्ला, मालवण, देवगडकडनं रत्नागिरीला जातो. तर आत्ता आपण जैतापूर गावात पोचलोय. पुढे गेल्यानंतर आपल्याला जो लेफ्ट दिसेल ना, म्हणजे हा बघा, हा जो डाव्या बाजूला रस्ता जातो हा जातो जैतापूर गावात आणि आपण सरळ हायवेने पुढे जाणार आहोत. पुढे आहे जैतापूरचा ब्रिज जो नाटे आणि त्याच्या पुढे रत्नागिरीशी जोडला जातो. आत्ता आपण पोचलोय नाट्यामध्ये. इथून उजव्या बाजूला रत्नागिरी 50 किलोमीटर, आपण जाणार आहोत डाव्या बाजूला. इथून साधारण 7 किलोमीटर अंतर आहे आंबोळगडचं. तर नाट्यातनं आपण जाऊया आणि नाटे बाजारपेठ क्रॉस करून आल्यानंतर लगेचच आपल्याला इथे दिसतोय किल्ला यशवंतगड. तर मी थोडंसं ऑफरोड जाऊन तुम्हाला दाखवतो. अगदी रस्त्याला लागून असलेला हा छोटासा भुईकोट किल्ला आहे. तर ह्या किल्ल्याचं नाव यशवंतगड. राजापूरच्या खाडीतून जो पूर्वीच्या काळात मालवाहतूक जी व्हायची थेट युरोपशी, ज्या जलवाहतुकीचा संबंध होता, त्या वाहतुकीवर
नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असलेला हा यशवंतगड. तर यशवंतगडाकडनं आपण पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला हा जो रस्ता दिसतोय हा आहे मुसाकाजी आणि आपल्याला जायचंय सरळ. आपण आता निघालोय आंबोळगडकडे. इथे रस्ता ना थोडासा कच्चा मिळालाय. वा, काय सुंदर दृश्य आहे. एका बाजूला बीच आहे, दुसऱ्या बाजूला माडाची झाडं. आता आपण आंबोळगडच्या सड्यावर आलोय. 5 किलोमीटर पैकी 5 किलोमीटर खराब आहे. अजिबात अगदी 200 मीटर सुद्धा चांगला रस्ता कुठे शिल्लक नाहीये. तर हा उतार आपण आता उतरू आणि हे बघा, हा उतार उतरून आपण आता गावात पोहोचलोय. तर सगळाच रस्ता खराब मिळाला. मला अपेक्षितच होतं की हा रस्ता जर कच्चा आहे, कदाचित हा रस्ता नवीन बनत असेल त्याच्यामुळे कच्चा आहे. कारण ह्याच्यापूर्वी मी जेव्हा आलो होतो त्यावेळी हा रस्ता सुस्थितीत होता आणि चांगला होता. इथून पुढच्या वळणानंतर, आता हे जे पुढचं वळण दिसतंय, ह्या वळणानंतर आपण थेट ना आंबोळगडच्या बीचकडे पोचू. आंबोळगडचा बीच आपल्याला पुढच्या बाजूने जाऊन बघायचा आहे. आपण हे बघा समोर जो दिसतोय तो आहे आंबोळगड बीच. मी इथून तुम्हाला दाखवणार नाहीये कारण हा बीच बघण्यासाठी ना, या बीचचा बेस्ट व्ह्यू आहे हा समोर जो डोंगर दिसतोय त्या बाजूला एक जेटी आहे. त्या जेटी कडून हा बीच खूप सुंदर दिसतो. उजव्या बाजूचं हे मंदिर आहे ना, हे आहे श्री गणपती मंदिर. स्थानिक असं सांगतात की हे शिवकालीन मंदिर आहे. आपल्याला डाव्या बाजूला जेटीकडे जायचंय. ही लांब लचक जी सरळ समोर बांधलेली दिसते ही आहे आंबोळगडची सुंदर जेटी. आणि आता आपण खरं खरं बीचवर पोचलोय. काय पकडलं? काय ते लेपा? कुठे पकडलीस? हाताने? अशीच पकडतो? शाबास. अजून एक पकडून दाखवशील का मला? एकच होती? बरं बरं बरं. लेप असा पकडलाय त्याने, हाताने पकडलाय. त्याच्याकडे पकडण्यासाठी काही साहित्य पण नाही. वाव. ही आहे आंबोळगड जेटी आणि ह्या बाजूला आपल्याला दिसतं हा आहे सुंदर आंबोळगड बीच. असं बघा ना, अर्धचंद्राकृती आहे ह्या, इथपासून तिथपर्यंत. केवढा सुंदर बीच आहे हा. मी मागच्या वेळी जेव्हा आलो होतो ना त्यावेळी महिना होता ऑगस्ट, त्यामुळे पावसाळी वातावरण होतं, छान वाटत होतं. आता महिना आहे नोव्हेंबर संपला आहे ऑलमोस्ट आणि मी आलो आहे. वातावरण खूप सुंदरच आहे. आता ह्याच्या बाजूचा तो एक बीच त्या कॉर्नरला होता खरा, तो माझ्याकडून मिस झाला. मी जाताना तो कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तर इथे आहे द बीस्ट न्यू TVS 2024 रोनिन. इथे सुद्धा आपण बघू शकता छोट्या छोट्या पारंपरिक मासेमारीच्या होड्या आहेत. आता ना पाण्याला ओहोटी आहे. ओहोटी नसेल तर हे पाणी तिथपर्यंत वाढतं, अगदी तिथपर्यंत वाढतं. पण मी भरती असताना सुद्धा हा किनारा बघितला आहे. खूप सुंदर आहे, अल्टिमेट आहे. अपेक्षेपेक्षा लवकर काळोख व्हायला लागलाय. काळोख व्हायच्या आधी आपण आंबोळगडच्या प्लाटूवर जाऊया. समोरचा जो डोंगर दिसतोय ना तिथे अगदी आपण 2 मिनिटात पोहोचणार आहोत. तोच आहे आंबोळगडचा प्लाटू. हा बीच जेवढा सुंदर आहे तितकाच कदाचित त्याच्याहून सुंदर तो प्लाटू आहे. चला तर जाऊया. फायनली आपण पोहोचलोय आंबोळगडच्या प्लाटूवर. हा खूप मोठा सडा आहे. लॅटराईट प्लाटू आहे हा. जांभ्या दगडाने बनलेला नैसर्गिक सडा. किती सुंदर आहे. मागच्या वेळी ऑगस्टमध्ये आलो होतो ना तेव्हा हा सगळा सडा हिरवागार आणि त्यावर अनेक पांढरी, पिवळी, हिरवी, निळी, जांभळी अशी अनेक फुलं होती. आता पावसाळा संपलाय
तरीही या सड्याच्या सौंदर्यात काही कमतरता आलेली नाही आहे. तर असा हा सुंदर आंबोळगडचा किनारा. हा आहे आंबोळगडचा रॉकी बीच. इथे आपल्याला केवढे मोठे मोठे खडक दिसत आहेत बघा. हा सगळा जांभा दगड आहे. मोठे मोठे खडक आहेत इथे. आणि समोर दिसतोय आपल्याला सनसेट होताना. मी माझी गाडी इथे लावली आहे आणि काय व्ह्यू मिळाला आहे राव, जबरदस्त जबरदस्त. तर मी तुम्हाला ही बाजू दाखवतो आंबोळगडच्या किनाऱ्याची. ह्या बाजूला आपल्याला इथे मठ दिसतोय बघा. हा आहे इथे एक आपल्या गगनगिरी महाराजांचा मठ दिसतोय आणि त्याच्या बाजूचा हा कडा. मठाच्या बाजूने ना खाली जाण्यासाठी स्टेप्स आहेत, पण तिथे जाणं मला आता वर्थ वाटत नाही आहे, कारण इथून दिसणारा व्ह्यू लाजवाब आहे. इथे आपल्याला दिसतंय मुसाकाजीचं लाईट हाऊस. इथून ही जैतापूरची खाडी अशी ह्या बाजूला जाते आणि ती पुढे जाऊन राजापूरची अर्जुना नदी बनते. आणि हा आहे आंबोळगडचा खूप मोठा प्लाटू. हा बघा पूर्ण अगदी ह्या बाजूला लांबपर्यंत पसरलेला आहे हा प्लाटू. या भल्या मोठ्या खडकाला इथे आपल्याला भेग गेलेली दिसते बघा. ही अशी भेग आहे. हे खाली किती खोलपर्यंत आहे मला माहीत नाही, पण पर्यटनाचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला दिसतात. तर हे पर्यटक नाही आहेत, हे स्थानिक लोक आहेत. इथे पर्यटक फारच किरकोळ अगदीच क्वचित येतात. स्थानिकांनी सुद्धा ना आपल्या गावाची काळजी घेणं गरजेचं आहे. हे बघा ना, ही जागा आहे का प्लास्टिक टाकण्याची. तर मी गाडी इथे पार्क केली आहे आणि काय अमेझिंग अमेझिंग व्ह्यू मिळतोय बघा इथून. अप्रतिम. दगड केवढा मोठा आहे बघा. मुख्य दगडापासून सुटून हा थोडासा खाली कलंडलाय. कदाचित अजून काही वर्षांनी ह्या ज्या भेगा दिसत आहेत ना आपल्याला, ह्या ती एक भेग तिथे दिसते, इथे दिसते, हे दगडसुद्धा काही वर्षांनी नैसर्गिकरित्या तुटतील. आणि खाली पण आपण बघू शकतो इथे सुद्धा छोटे छोटे दगड तुटून वेगळे झालेत. तर मी सांगायला विसरलो, हा जांभा दगड आहे, कोकणातला जांभा दगड, ज्याच्यापासून कोकणातल्या घर बांधणीचा चिरा निघतो, तो हा जांभा दगड. जांभा दगड आणि समुद्राचं हे बघा मिलन कसं किती सुंदर दिसतंय. जांभ्याला लॅटराईट असं म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि हा दगड खूप मजबूत टणक असतो. आणि कोकणातले हे जे प्लाटू बनले आहेत ना, हे जांभ्याच्या खडक्यानेच बनलेले आहेत. तर या बाजूला पण आपण बघू शकतो किती खोल आहे हे सगळं. बापरे, इथे छोटीशी गुहा तयार झाली आहे बघा. जांभ्यामध्ये ही अशी गुहा तयार होणं हे नॅचरल आहे, त्याच्यामध्ये विशेष असं काही नाही. इथे आपण बघू शकता हा आहे आंबोळगडचा समुद्र किनारा. तर आता आपण निघूया. काळोख होत आलाय आणि मला आता घरी जाणं गरजेचं आहे. तर मित्र हो, इथे आपल्याला दिसतंय बघा बोर्ड, किल्ले आंबोळगड. वर जाण्यासाठी ही अशी चिंचोळी वाट आहे आणि वर हे भलं मोठं वडाचं झाड दिसतंय. इथे आपल्याला ह्या भागात इथे जर आपण बारकाईने बघितलं ना तर लक्षात येईल की इथे आहे किल्ल्याची तटबंदी. अगदी पडझड होऊन गेलेली आहे तटबंदीला. हा किल्ला इथून ह्या खाडीतून, खाली जी खाडी आहे पलीकडच्या बाजूला, ह्या खाडीतून चालणाऱ्या मुसाकाजी बंदरातून चालणाऱ्या व्यापारासाठी टेहळणी बुरुज म्हणून तयार केला गेलेला हा किल्ला होता. ह्या पलीकडे ह्या किल्ल्याबद्दल मला काही फार माहिती नाही आहे आणि मी शोधण्याचा प्रयत्न केला, मला सापडली सुद्धा नाही. तर असा हा आंबोळगडचा किल्ला. तर ऑफबीट कोकण या सिरीजमध्ये हा होता AVS व्लॉगकडून पहिला व्हिडिओ. आशा करतो की तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता ही सिरीज सुरू केली आहे, ऑफबीट कोकण नावाची ही सिरीज. मला ॲक्च्युली ह्या प्लेलिस्टचं नावसुद्धा आता येता सुचलं. मी म्हणत होतो काहीतरी अनसीन दाखवूया किंवा अनसीन बीचेस, अनएक्सप्लोर्ड बीचेस, पण तसं मी काही करणार नाही आहे. ह्या सिरीजचं माझं नाव आहे ऑफबीट कोकण. तर
ऑफबीट कोकणसोबत मी आता ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचा निरोप घेतोय. पुन्हा भेटू एका अशाच नितांत सुंदर जागेसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.